नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. पी एम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता काल म्हणजेच 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. आता यामध्ये काही शेतकऱ्यांचे पैसे अजूनही जमा झालेले नसतील, तर काही शेतकऱ्यांचे पैसे हे जमा झालेले आहेत. तर त्याचंच अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु त्यापूर्वी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ठिकाणी पाहू शकता, शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 22वा हप्ता वितरित केला. 9,32,00,000हून अधिक लाभार्थ्यांना म्हणजे शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केलेले आहेत आणि 18,640 कोटीहून अधिक रक्कम डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेली आहे. ठिकाणी पाहू शकता, काल 6:05 ₹2,000 बँक ऑफ महाराष्ट्र या बँकमध्ये क्रेडिट झालेले आहेत. त्यानंतर परत पाहू शकता, 5:32 ₹2,000 बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये क्रेडिट झालेले आहेत. हे झाले कालच्या तारखेमधले. आता ज्यांचे जमा झालेले नसतील त्यांचे आजही जमा होत आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता, काही शेतकऱ्यांचे आजही म्हणजे शनिवार 14 मार्च रोजी ₹2,000 क्रेडिट झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता, PM किसान ₹2,000 क्रेडिट झालेले आहेत. कधी? 14/3/2026 रोजी 5:13 बँक ऑफ बरोडामध्ये. जर तुमचेही पैसे जमा झालेले नसतील तर काळजी करण्याचं कारण नाही. तुमचे पैसे आज किंवा संध्याकाळपर्यंत जमा होतील. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुमचे पैसे जमा झाले का, तुमचा जिल्हा कुठला, आणि जमा झाले नसतील तर येणाऱ्या 1 ते 2 दिवसांमध्ये हे पैसे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील. आपलं WhatsApp तसेच टेलिग्राम चॅनलही असून तेही जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतकऱ्यांसोबत शेअर करायला विसरू नका.